मराठी माणूस हा फक्त नोकर बनायला पैदा झालाय. आता हे ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, पण तुम्ही आसपास मध्ये बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले मराठी माणसं किती धंदा करतायत. असं नाही की काहीच करत नाही, करतात, पण रेशो किती कमी आहे. परप्रांतीय लोक येत आहेत, ते लोक धंदा करतात, मग दादागिरी करतात. मग आपल्याच महाराष्ट्रात राहून कुठल्या कुठल्या सोसायटीमध्ये बोलतात की मराठी माणसं अलाउड नाही, तुम्ही असे तुम्ही तसे. ही दादागिरी मी तर सहन करत नाही आणि नाही आपल्यामध्ये कोणी केली पाहिजे. ठीक आहे. आणि मला बाबा कोणाची चाकरी करण्याची आता काहीच सवय नाही. खूप 9 to 5 जॉब केलंय मी आता एक साधारण माणूस 120 दिवसात तुम्हाला फॉर्च्युनर घेऊन दाखवणार आहे. आणि ते पण या मोबाईलचा वापर करून. टेक्नॉलॉजी आले, AI आले, जे काय पण आहे, कसं करणार मला माहिती नाही, पण तुमच्या समोर आज मी सांगतो 120 दिवसात तुम्हाला फॉर्च्युनर उभी करून दाखवेन. आणि तुम्हाला पण मला सपोर्ट करायचा आहे तर मला फॉलो करा. हे कसं काय करणार हे मी सगळं दाखवणार आहे माझ्या सोशल मीडियावर. काय करतोय मी मोबाईल फोनवर, कसा येणार एवढा पैसा, 120 दिवसात कसा मी फॉर्च्युनर उभे करणार, हे सगळं इंस्टाग्रामवर दाखवणार आहे. मदतही करणार आहे माझ्यासारख्या लोकांना पुढे नेण्यासाठी. मला फॉलो करा आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं, होणार.